साई गणेश रॉयल्स की सलामी जोड़ी मैदान पर सैयद बद्दी और रेवन, और गेंदबाजी के मोर्चे पर गुरुशांत। पहली गेंद, खूबसूरत गेंद, बेहतरीन गेंद, ब्लॉक होल में ये गेंद बिल्कुल संभाल दिया, रोका इस गेंद को, वरना गिल्लियां बिखर सकती थी मैदान पर। एक डॉट गेंद के साथ अपनी ओवर की शुरुआत करते हुए दोनों ही टीमें, तगड़ी टीमें फिलहाल आमने सामने। एक बड़ा मुकाबला मैदान पर। गुरुशांत उर्फ मैडिस, बेहतरीन गेंद, उतना है बेहतरीन शॉट, गैप ढूंढ निकाला है। दूसरी गेंद पर एक खूबसूरत चौका बद्दी के बल्ले से निकलता हुआ लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 4 रनों से अपने और अपना टीम का खाता खोलते हुए सैयद बद्दी। क्षमता है इनमें बड़े हिट लगाने की, एक बड़ा लक्ष्य सेट करने की। ओ इस बार तेज करार ये गेंद, बेहतरीन गेंद, पिछली गेंद पर चौका लगा था, इस गेंद पर कमबैक जरूर किया है गेंदबाज गुरुशांत ने। एक डॉट गेंद फिर से एक बार निकले मैदान पर, 4 रन के साथ स्कोर वही का वही रुका है। इस बार बेहतरीन शॉट, स्ट्रेट बैटेड शॉट, देखना होगा फील्डर भागे जरूर है लेकिन सिर्फ गेंद को बाहर से लाने के लिए मोहित वहां तक भागे है। 4 रनों के लिए एक गेंद निकल गई लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 8 रनों से। बिल्कुल सैयद बद्दी जानते हैं इस पावर प्ले की ओवर में किस तरीके से बल्लेबाजी करना है, वही करते हुए फिलहाल मैदान पर सैयद बद्दी ऑन स्ट्राइक। सामने गुरुशांत उर्फ मैडिस। इस बार भी बेहतरीन शॉट, फील्डर वहां पर मौजूद, और एक बेहतरीन कैच हो सकता था अगर इस कैच को पकड़ते। और देखिए थ्रो भी बिल्कुल अपना आपा खो बैठे थे वहां पर अक्षय जोगले, फील्डर उर्फ चिरपू के नाम से भी जाने जाते हैं पूरे गोवा में। गलती हुई वहां पर, कैच छूटा है बद्दी का। एक जीवनदान मिलता हुआ सैयद बद्दी को, ये कितना महंगा पड़ सकता है ये जानते हैं गुप्तेश्वर मारगांव के टीम के खिलाड़ी, और इसीलिए थोड़े से निराश सभी खिलाड़ी। बद्दी को जीवनदान देना मतलब अपने पैर पे कुल्हाड़ी मारना। हालांकि उतना आसान कैच नहीं था लेकिन इस हाफ चांसेस को कन्वर्ट करना जरूरी मैदान पर। यह बड़ा मुकाबला है, प्री क्वार्टर फाइनल्स का मुकाबला। फिर से एक बार गुरुशांत अपने बॉलिंग मार्ग पर। ओ फुल टच गेंद की दिशा देना चाहते थे, कदमों से टकराई, और ये देखिए फिर से एक बार गलत दिशा में ये थ्रो, बिल्कुल नो लुक थ्रो यहां पर किया था लेकिन रन नहीं बना इस ओवर थ्रो के चलते। और इसी के साथ खेल पहली ओवर का समाप्त। स्कोर बोर्ड पर 11 रन बिना किसी नुकसान के। ग्यारह रन स्कोर बोर्ड पर जुट चुके हैं। और अपना पहला टीम का दूसरा ओवर करने के लिए संकेत कोरगांवकर को आमंत्रित किया है। कप्तान ने उनके कंधों पर जिम्मेदारी सौंपी है। सैयद बद्दी फिलहाल अपने व्यक्तिगत 11 पर फिर से एक बार सामना करेंगे, स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे। संकेत कोरगांवकर के ओवर का सामना करेंगे बिल्कुल। संकेत तैयार अपने लंबे रनअप के साथ अपनी बॉलिंग मार्क पर। सामने सैयद बद्दी, और इस बार अच्छी गेंद, उतना अच्छा शॉट अलोंग द कारपेट, लॉन्ग ऑफ बाउंड्री के। फील्डर जब तक गेंद पे आते, गेंद को उठाते, फील्ड करते, तब तक 1 रन पूरा किया। दोनों ही बल्लेबाजों ने इसे 1 रन के साथ पहली बार स्ट्राइक पर आते हुए रेवन अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं। पिछले मुकाबले में उतना अच्छा प्रदर्शन नहीं किया था लेकिन इस मुकाबले में बिल्कुल कमबैक करना चाहेंगे अपनी टीम के लिए।
इस बार अल्टी पल्टी का प्रयास जरूर किया था, वाइड की मांग जरूर कर रहे हैं, लेकिन हमारे अंपायर्स काफी सतर्क अंपायर्स, बिल्कुल एक अनुभवी अंपायर्स कह सकते हैं, सदगिरी नाइक और उनके साथ एलिस्टन डिमेलो अंपायरिंग करते हुए, और हमारे थर्ड अंपायर मोहसिन शेख भी हमारे साथ जुड़े हुए हैं। फिलहाल संकेत अपने अगली गेंद लेकर बॉलिंग मार्क पर। इस बार देखिए घुटना टेक कर इस गेंद को खेलना चाहते थे, लेकिन तेज करार ये गेंद सीधे जाके शरीर से टकराई, इसलिए लेग बाइस का इशारा हमारे अंपायर का, एक अतिरिक्त रन जुड़ गया टीम के खाते में और रन संख्या बढ़ती हुई 13 रन स्कोरबोर्ड पर बिना किसी नुकसान के। और फिलहाल स्ट्राइक पर सैयद बद्दी द बिग मैन। अच्छी गेंद थी, हल्के हाथों से सम्मान दिया, इस गेंद को ड्राइव किया, फाइन लेग बाउंड्री से फील्डर जब तक आती तब तक एक रन पूरा किया। दोनों ही बल्लेबाजों ने इस एक रन के साथ स्कोर धीरे धीरे से बढ़ता हुआ 14 रन बिना किसी नुकसान के। एक बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन कुमटेश्वर मारगांव की टीम की तरफ से। संकेत कोरगांवकर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अब तक। इस बार तेज करार ये गेंद कदमों से टकराई, बिल्कुल अगर नहीं टकराते कदमों तो शायद 19-20 का मामला बन सकता था। मैदान पर भाग्यशाली रहे वहां पर रेवन। एक कंजूसी भरी ओवर मैं कह सकता हूँ, कंजूसी भरा ओवर, बिल्कुल रन खर्च नहीं कर रहे इस ओवर में। संकेत समय ले रहे अपना, सोच रहे कि किस तरीके से अगली गेंद की जाए। फिर से एक बार फिलहाल अपनी बॉलिंग मार्क पर। इस बार भी अल्टी पल्टी का प्रयास, लेकिन कोई दबाव नहीं अंपायर पर। इसी के साथ खेल 2 ओवर का समाप्त और स्कोर वही का वही 14 रन बिना किसी नुकसान के। क्या बेहतरीन ओवर ये, केवल 2 रन खर्च किए संकेत ने अपने इस ओवर में, हालांकि विकेट नहीं मिला उन्हें, लेकिन एक बेहतरीन ओवर की समाप्ति यहां पर, और इसीलिए शाबाशी भी देते हुए सभी खिलाड़ी संकेत कोरगांवकर को। फिलहाल गेंदबाजी में बदल होता हुआ वरद दाभोलकर एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी, एक बेहतरीन गेंदबाज के रूप में जाने जाते हैं पूरे गोवा में, वो वरद दाभोलकर फिलहाल गेंदबाजी के मोर्चे पर काफी चतुर ये गेंदबाज फिलहाल गेंदबाजी करेंगे अपनी टीम के लिए अपना पहला और तीसरा ओवर लेकर। अपने ओवर की ये पहली गेंद लेकर वरद दाभोलकर। इस बार धीमी गति की गेंद, इस गेंद को पड़ा भी और जड़ा भी, गेंद को भेजा स्क्वायर लेग बाउंड्री पर 6 रनों के लिए। बद्दी के बल्ले से निकलता हुआ एक शानदार छक्का। इस छक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 20 रन स्कोरबोर्ड पर। कहीं ना कहीं इस बड़े शॉट की जरूरत थी साई गणेश रॉयल्स वास्को की टीम को, और वो बड़ा शॉट निकला पहली गेंद पर वरद दाभोलकर की। एक कैच छूटा था सैयद बद्दी का, उस जीवनदान का फायदा उठाते हुए फिलहाल स्ट्राइकिंग एंड पर फिर से एक बार सैयद बद्दी तैयार। इस बार भी धीमी गति की गेंद, लेकिन इस बार थोड़ी सी बाहर की ओर रखी थी ये गेंद, पुल किया था इस गेंद पर, लेकिन फील्डर तैनात थे वहां पर डीप मिड विकेट बाउंड्री पर। जब तक फील्डर गेंद को फील्ड करते तब तक 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ स्कोर में इजाफा, 21 रन बिना किसी नुकसान के। और स्ट्राइक पर फिलहाल रेवन उर्फ लपलप, काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं, इनके करिश्मा हमने पहले भी देखा है, लेकिन इस पारी में वो बल्लेबाजी की जरूरत वहां पर उनकी टीम को, साई गणेश रॉयल्स की वास्को की टीम को काफी उम्मीद है रेवन से। क्या करेंगे रेवन? भरत दाभोलकर फिलहाल बेहतरीन गेंदबाजी करते हुए एक छक्का जरूर लगा था, उसके बाद एक सिंगल के साथ स्ट्राइक पर आए हैं रेवन। देखिए इस बार बीट किया, टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ निकली ये गेंद, बिल्कुल बीट हुए उस गेंद पर रेवन, और गेंद निकल गई सीधे विकेट कीपर के हाथों में बिना किसी रन से, बिना किसी नुकसान से।
इस बार शॉर्ट गेंद थी, पुल किया इस गेंद पर, फील्डर मौजूद वहां पर लेकिन सिर्फ दर्शक बन के रह जाएंगे। थोड़ी सी पहले ही ये उछाल भरी थी वहां पर फील्डर ने, लेकिन रोक नहीं पाए इस गेंद को। गेंद निकल गई फाइनल एक बाउंड्री पर 4 रनों के लिए। इस चौके के साथ 25 रन। अगली गेंद लेकर वरद दाभोलकर फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर थोड़ी सी फील्डिंग में सजावट करते हुए। इस बार क्या खूबसूरत गेंद थी, लेकिन शायद बाहर की ओर निकली है। टप्पा पड़ने के बाद काफी बाहर की ओर निकली थी ये गेंद, इसी के चलते वाइड करार दिया। एक अतिरिक्त रन जुड़ गया टीम के खाते में। इस रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 26 रन, 26 रन बिना किसी नुकसान के। इस बार बैकफुट पर जाकर बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। ये काफी चतुर गेंदबाज बिल्कुल पढ़ लिया था वहां पर रेवन की चहलकदमी को, और एक लेग बाइस के रूप में रन जरूर निकला। इस रन के साथ स्कोर बढ़ता हुआ फिर से एक बार 27 रन, 27 रन बिना किसी नुकसान के। इस बार अलोंग द कारपेट काउ कॉर्नर पर फील्डर मौजूद, एक रन पूरा किया और एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। इसी के साथ खेल 3 ओवर का समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर 28 रन, 28 रन बिना किसी नुकसान के साई गणेश रॉयल्स। और रेवन को वापस आना पड़ रहा है पवेलियन की तरफ, काफी निराश है अपने आप से। और किसी भी प्रतियोगिता या प्रोग्राम हो अगर, तो सेफ्टी पहली प्रिकॉशंस है, और यहाँ पर सेफ्टी के लिए मेडिकल किट भी ज़रूरी है। और इस प्रतियोगिता में मेडिकल किट स्पॉन्सर किया है विहान मेडिकल्स ने। आपका बहुत शुक्रिया, आपका तहे दिल से शुक्रिया विहान मेडिकल्स। इस बार फुल टच गेंद, बेहतरीन शॉट, बल्ले के बीचों बीच। आवाज से ही पता चला था कि गेंद सीमा रेखा पार ही जाकर रुकेगी, क्योंकि ताकत इस खिलाड़ी में कम नहीं है। बिल्कुल अपनी ताकत का प्रयोग किया, बॉटम हैंड का इस्तेमाल किया और गेंद को भेजा सीमा रेखा पार। 6 रन के लिए षटकार। नरेश असोडीकर का स्वागत किया इस बड़े शॉट के साथ। एक बेहतरीन गेंदबाज नरेश असोडीकर फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। इस बार दूसरी गेंद पर भी बड़ा शॉट निकला सैयद बद्दी के बल्ले से। जीवन दान मिला था बद्दी को, उस जीवन दान का फायदा उठाते हुए फिलहाल मैदान पर। इस बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद, बिल्कुल निराश है। इस गेंद पर भी बड़ा शॉट खेलना चाहते थे बद्दी, गेंद और बल्ले का उतना अच्छा संपर्क नहीं। स्क्वायर लेग बाउंड्री से फील्डर जब तक गेंद को फील्ड करते तब तक 1 रन पूरा किया, और इस 1 रन के साथ 41 पे पहुंचा, 41 रन पे पहुंचा स्कोर। इस बार आसिफ जमादार का बड़ा शॉट, लेकिन फील्डर गेंद के नीचे। इस बार कोई गलती नहीं करेंगे। एक और विकेट का पतन मैदान पर। आसिफ जमादार बैक टू पवेलियन।
इसी बीच आमंत्रित करना चाहूंगा कैप्टन ऑफ सिद्रा फाइटर्स वास्को एंड कैप्टन ऑफ MK ब्रदर्स मारगांव, प्लीज रिपोर्ट टू कमेंट्री बॉक्स। रिक्वेस्टिंग कैप्टन ऑफ सिद्रा फाइटर्स वास्को एंड MK ब्रदर्स मारगांव, प्लीज रिपोर्ट टू कमेंट्री बॉक्स। और अब बल्लेबाजी के लिए आए हैं यासीन सिंगनगुट्टी। पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच का खिताब अपने नाम किया था वो यासीन सिंगनगुट्टी। आते आते 3 बड़े शॉट लगाए थे, 1 चौका लगाया था उस मुकाबले में और मैन ऑफ द मैच के हकदार रहे थे। फिलहाल सामना करेंगे नरेश असोलीकर का। पटकी हुई गेंद, कट किया इस गेंद पर, कवर पॉइंट बाउंड्री पर कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद निकल गई सीमा रेखा पार। 4 रन के लिए अंपायर का इशारा आता हुआ बेहतरीन शॉट। यासीन आते आते अपना खाता खोला इस चौके के साथ, स्कोर भी बढ़ता हुआ 45 रन, 45 रन स्कोर बोर्ड पर। रिक्वेस्टिंग कैप्टन ऑफ सिद्रा फाइटर्स वास्को एंड MK ब्रदर्स मारगांव, प्लीज रिपोर्ट टू कमेंट्री बॉक्स। इस बार भी देखिए इस गेंद को खोद कर निकालना चाहते थे, गेंद और बल्ले का उतना अच्छा संपर्क नहीं, शॉर्ट थर्ड मैन पर अच्छी फील्डिंग। और इसी के साथ खेल 4 ओवर का समाप्त। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर 45 रन, 45 रन। अक्षय जोगले आए हैं गेंदबाजी के मोर्चे पर। पहली गेंद ड्राइव किया वहां पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर 1 रन जुड़ गया टीम के खाते में। कैप्टन ऑफ MK ब्रदर्स प्लीज रिपोर्ट टू कमेंट्री बॉक्स। कैप्टन ऑफ सिद्रा फाइटर्स इज वेटिंग फॉर यू। इस बार अल्टी पट्टी, बेहतरीन शॉट, धीमी गति की ये गेंद, पहले ही पढ़ लिया था इस गेंद को और भेजा कवर पॉइंट बाउंड्री पर। 6 रनों के लिए यासीन सिंगनगुट्टी के बल्ले से निकलता हुआ एक शानदार छक्का। इस छक्के की बदौलत 50 रन भी पूरे करते हुए 52 रन, 52 रन स्कोर बोर्ड पर जुड़ चुके हैं। अक्षय की अगर बात की जाए तो अच्छे गेंदबाज है, जाने माने गेंदबाज है, कमबैक कर रहा है, जानते एक बड़े खिलाड़ी है फिलहाल गेंदबाजी के मोर्चे पर। और इस बार देखिए उससे भी बेहतरीन शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। 6 रन के लिए अंपायर का इशारा आता हुआ यासीन सिंगनगुट्टी बिल्कुल घर से सेट होकर आए, पवेलियन से नहीं, घर से सेट होकर आए। पिछले मुकाबले में भी क्या धुआंधार बल्लेबाजी की थी और इस मुकाबले में भी वहीं से शुरुआत करते हुए इस छक्के के साथ स्कोर 58 रन, 58 रन स्कोर बोर्ड पर। एक अच्छे लक्ष्य की तरफ, एक सम्मानजनक लक्ष्य की तरफ बढ़ते हुए साई गणेश रॉयल्स वास्को की टीम, जो भी इस मुकाबले को जीतेगा प्रवेश करेगा क्वार्टर फाइनल्स में। इस बार भी धीमी गति की गेंद, पड़ा भी और गैप में एग्जीक्यूट किया गेंद को, गेंद निकल गई स्क्वायर लेग बाउंड्री पर। 4 रनों के लिए खूबसूरत शॉट, यासीन सिंगनगुट्टी मैन इन फॉर्म। इस चौके की बदौलत स्कोर बढ़ता हुआ 62 रन, 62 रन स्कोर बोर्ड पर। बिल्कुल जिस लिए लाया गया था यासीन सिंगनगुट्टी को क्रीज पर, वही करते हुए अपनी टीम के लिए, वही कारनामा कर रहे हैं अपनी टीम के लिए। धुआंधार बल्लेबाजी अब तक। इस बार अच्छी गेंद थी लेकिन लेग स्टंप के बाहर ये गेंद थी, वाइड करार दिया अंपायर ने।
इस वाइड के साथ एक अतिरिक्त रन जुड़ गया टीम के खाते में और स्कोर बढ़ता हुआ 63 रन स्कोरबोर्ड पर। 63 रन बन चुके हैं स्कोरबोर्ड पर और कितने रन आने बाकी इस ओवर में यह देखना जरूरी है मैदान पर। अक्षय जोगले उर्फ चिरपू गेंदबाजी करते हुए एक बेहतरीन गेंदबाज। इस बार देखिए कमबैक किया, सफल हुए थे यासिन, स्लॉक स्वीप लगाना चाहते थे, बिल्कुल जड़ में किए गए, ब्लॉक होल में किए गए और गिल्लियां बिखेर के रख दी। वहां पर वापस जाना पड़ेगा। यासिन सिंगरगुट्टी ने अपना काम कर दिया है और तालियों के साथ स्वागत जरूर होगा पवेलियन में उनका। 5 गेंदों में 20 रन का योगदान अपनी टीम के लिए देते हुए यासिन सिंगरगुट्टी बैक टू पवेलियन। लास्ट कॉल फॉर द कैप्टन ऑफ MK ब्रदर्स मारगांव, otherwise toss will be given to captain of Sudra Fighters Vasco. Last call for the captain of MK Brothers Margaon. 63 on the scoreboard. आखिरी गेंद इस इनिंग की, क्या होगा इस आखिरी गेंद पर। उन्नी कृष्णन आए हैं बल्लेबाजी के लिए। उन्नी कृष्णन का ये शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्ड होता हुआ 1 रन पूरा किया, दूसरे के लिए भी पलटे लेकिन दूसरा रन मुकम्मल नहीं कर पाए। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ स्कोर 64 रन तक पहुंचा पहले इनिंग की समाप्ति के बाद। कुल मिलाकर 65 रन बनाने होंगे गुप्तेश्वर मारगांव को इस मुकाबले को जीतने के लिए और प्रवेश करने के लिए आज के दिन के क्वार्टर फाइनल
हॅलो, धन्यवाद वसीम. चला परत एकदा मैदानावरती आपण पाहताय सिद्धिविनायक क्रिकेटर्स 30 उसगाव यांच्या वतीने आयोजित आमदार चषक 2025. आजची ही दुसरी रजनी आणि या महत्त्वपूर्ण अशा सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना साई गणेश रॉयल्स वास्को संघाने जमवल्यात 64 धावा. जिंकण्यासाठी 65 धावा करायच्या आहेत आणि यासाठी चेंडू शिल्लक आहेत. चेंडू आहेत त्यांच्याजवळ, ते म्हणजे 30. सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी घुमटेश्वर मरगाव संघाची मतीन खान आणि त्याच्या जोडीला दिनेश हा फलंदाज. ही जोड गोळी मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज दिसेल उन्नी कृष्णन, गोवा राज्यातील एक मातब्बर असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण यामध्ये उजवा काम करणारा असा खेळाडू आपल्याला मैदानावरती दिसतोय. त्याच्या समोर असेल एक आक्रमक खेळाडू जो विकेट किपर बॅटर म्हणून सुपरिचित घुमटेश्वर मरगाव संघाचा सलामीला गेलेला मैदानावरती दिसतोय, तो म्हणजे मतीन खान. दुसऱ्या बाजूला दिनेश हा फलंदाज आपल्याला दिसतोय. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतरच्या सामन्याचा जर विचार केला, वास्को संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. मात्र तत्पूर्वी या सामन्याकडे दुसऱ्या डावाकडे वळूया. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक उन्नी कृष्णन. पहिला चेंडूवरती मोठा फटका फसतोय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय. पहिल्याच चेंडूवरती मतीन खान सारखा मोहरा इरेला पडतोय. बॅक टू द पॅव्हिलियन त्याला परतावं लागेल. गोल्डन डकचा शिकार बनतोय या ठिकाणी. मोठा हादरा घुमटेश्वर मरगाव संघाला या ठिकाणी बसतोय 65 धावांचा पाठलाग करताना. मगाच्या सामन्यामध्ये आपण बघितलं साई गणेश रॉयल संघाविरुद्ध वाळपई संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीमध्ये मोठ्या धावा जमवल्यात आणि याही सामन्यामध्ये घुमटेश्वर मरगाव संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजे साई गणेश रॉयल्स वास्को संघाकडून. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, तो म्हणजे राहुल. याला खेळावं लागेल आपल्या संघासाठी. मैदानावर धावा जमवाव्या लागतील. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. यावेळी मात्र चेंडू हवेत. पुन्हा एकदा एक लाजवाब झेल, डोळ्यांचं पारणं फेडणारा झेल मित्रांनो पाहायला मिळतं या ठिकाणी. निश्चितपणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वारंवार म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू थोडासा शॉर्टपिच पद्धतीचा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेत आणि हवेमध्ये झेपावत एक चांगला झेल टिपला गेलाय आणि बॅक टू बॅक विकेट. राहुललाही परतावं लागतंय. खातं खोलण्या अगोदर गोल्डन डकचा शिकार तोही होतोय या सामन्यात. 2 गडी बाद 0 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. करतोय मोठ्या धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मात्र या ठिकाणी पहिली फोडण्यात यश मिळतंय. 2 गडी बाद 0 अशी धावफलकावरती गती आपल्याला पाहायला मिळते. ऑन पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू समोर नरेश असोलटेकर. आल्या आल्या पटका मारायचा प्रयत्न, दांडी गोल होते आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा बहुमान उन्नी कृष्णनच्या नावावरती पाहायला मिळतोय. साई गणेश रॉयल संघ मात्र आता पूर्णपणे बहरात आलेला दिसतोय या मैदानावरती. नरेश असोल्डेकरही खातं खोलल्या अगोदर या सामन्याचा जर विचार केला तर पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद करण्याची किमया साधली जाते. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक या ठिकाणी नोंदवण्याचा बहुमान या ठिकाणी मिळाला जातोय, तो म्हणजे उन्नी कृष्ण याला.
शून्य धावा धावफलकावर 3 गडी बाद अशी दयनीय परिस्थिती घुमटेश्वर मारगाव संघाची 65 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळते. मैदानामध्ये नवीन फलंदाज जातोय तो देवराज. 3 गडी बाद झालेत पहिले 3 चेंडूवर. त्याला थांबावं लागेल मैदानावरती. धावा जमवाव्या लागतील संघासाठी. काय घडणार या मैदानावर ही येणारी वेळ सांगेल. काय कोणता चमत्कार देवराज या ठिकाणी करेल आणि त्याला तशीच साथ देईल दिनेश हे येणारी वेळ सांगेल. मात्र पहिल्या षटकामध्ये मात्र वर्चस्व पूर्णपणे दिसतंय ते गोलंदाज उन्नी कृष्णनचं. फलंदाजीमध्ये सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 20 धावांचं योगदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं यासिनचं. मागच्या सामन्यातही 22 धावा त्याने जमवल्या होत्या त्या झटपट आणि याही सामन्यामध्ये त्या 20 धावांच्या जोरावरती एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली आणि त्याचा पाठलाग करताना 3 गडी बाद 0 अशी थोडीशी दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती घुमटेश्वर मारगाव संघाची. सामन्याचा विचार केल्यास सामन्यामध्ये अजूनही परिस्थिती सुधारण्याची संधी असेल. गोलंदाज उन्नी कृष्णन परत एकदा सज्ज होतोय. यावेळी वेगात टाकलेला चेंडू आडव्या बॅटचा फटका शॉट मिड विकेट चेंडूवरती क्षेत्ररक्षक विनोद विल्सन येतोय. चेंडू अडवतोय. धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय. यावेळी मात्र खातं खोललं जातंय पहिल्या षटकातील 4थ्या चेंडूवरती आणि धाव संख्येला सुरुवात मात्र या ठिकाणी 1 धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 65 धावांचा पाठलाग या मैदानावर करताना घुमटेश्वर मारगाव संघ. आता स्ट्राइक वरती येतोय तो दिनेश. यावेळी मात्र बॅटला लागतोय चेंडू. धाव घेण्याची शक्यता समाप्त होतय. काय सुरेख गोलंदाजी केली उन्नी कृष्णने या मैदानामध्ये. कालच्या दिवसाचा जर विचार केला एका षटकात 4 धावा देत 3 गडी बाद करण्याचा एक पराक्रम एका गोलंदाजाने केला होता या मैदानावरती. मात्र त्याला पाठीमागे टाकतोय की काय अशी परिस्थिती या मैदानावरती निर्माण झाली आहे. ती म्हणजे साई गणेश रॉयल्स वास्को संघाची. चांगली गोलंदाजी उन्नी कृष्णनची या मैदानावरती. यावेळी आडव्या बॅटचा फटका झेलची संधी आणखी एक हादरा बसतोय. काय गोलंदाजी पहा. पॉवर प्लेचं पहिलं षटक झालंय समाप्त या ठिकाणी. अवघी 1 धावा ही धाव फलकावरती. 4 गडी हे तंबूच्या आसऱ्याला आणि आता मात्र अतिशय दयनीय परिस्थिती घुमटेश्वर मारगाव संघाची. दुरापास्त होताना दिसतोय धावा या ठिकाणी. मात्र विकेटचं खातं विकेट मात्र या ठिकाणी लिलया सहज सोप्या पद्धतीने येताना दिसतात. पहिल्या षटकाचे होते या ठिकाणी समाप्त. एक टिच्चून मारा करणारे सफल षटक तब्बल बोनस रूपी हे षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. 4 गडी बाद 1 धावा अशी केविलवाणी परिस्थिती 65 धावांचा पाठलाग करताना घुमटेश्वर मारगाव संघाची. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर गोलंदाजीमध्ये 36ची वर्णी लावली जाते. आई एका चतुर गोलंदाज हुशार गोलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय तो म्हणजे अँजिलो आणि स्ट्राइक वरती फलंदाज असेल तो म्हणजे देवराज. यावेळी सरळ बॅटचा फटका खेळला जातो. लॉंग ऑफ कव्हरच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एकेरी धाव संख्येने बदल. धाव संख्या सुरुवात धाव संख्या पुढे सरकते ती 2 धावा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. अँजेलो स्ट्राइक वरती सामना करेल पुढच्या चेंडूचा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बराच वेळ. चेंडूच्या खाली येतोय विनोद विल्सन. एक झेल टिपला जातोय. आणखी एक हादरा बसतोय. मात्र या ठिकाणी धाव फलकाचा जर विचार केला आता मात्र अर्धा संघ हा तंबूच्या आसरेला आलेला दिसतोय आणि धाव संख्या अवघी 2 अशी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कोणताही फलंदाज मैदानावरती टिकून राहू शकत नाहीये कारण पहिल्या षटकात एखादा धरणीकंप व्हावा. समोरच्या संघाला एका वादळामध्ये या ठिकाणी सापडतं. एका तुफानामध्ये समुद्रात फसलेली नौका अशा पद्धतीचं वातावरण पहिल्या षटकात केलं गेलं ते म्हणजे उन्नी कृष्णन याच्याकडून आणि त्यातून सावरताना दिसत नाही तो घुमटेश्वर मारगावचा संघ. कारण उरलेल्या चेंडूवरती तुम्हाला मोठे फटके निश्चितपणे खेळायचे आहेत. मात्र खराब चेंडूची त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. मात्र रिकग्नाइज पहिले 5 फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाची वर्णी लागली मैदानावर. ज्याला संकटमोचक म्हणून ज्याला संबोधलं जातंय मागच्या सामन्यातील सामनावीर
या ठिकाणी अक्षय जोगळे हा नवीन फलंदाज मैदानावरती काय करेल, चमत्कार घडवेल का आपल्या संघासाठी येणार वेळ दिनेश देवराजच्या साथीने संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल का, लढेल का मैदानावरती, ही येणारी वेळ सांगेल. गोलंदाज मात्र सज्ज होतोय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डीप पॉइंट कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणि कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षण ऑफ साईडच्या दिशेचं. यावेळी मात्र बॅटच्या टोचला लागतोय, कारंजा उडलाय, आणखी एक क्षेत्ररक्षक. आता म्हणावं लागतंय या ठिकाणी फलंदाजीबद्दल घुमटेश्वर मडगाव, तू चल मैं आया, अशा पद्धतीची फलंदाजी या मैदानावरती. समोरचा बाद झालेला फलंदाज मैदानातून बाहेर जात पॅव्हिलियन मध्ये विसावतो न विसावतो तो दुसरा फलंदाज त्याच्या मागोमाग रिओढत मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. खतरे की घंटी आता मात्र मैदानावरती 6वा हादरा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे घुमटेश्वर मडगावच्या फलंदाजांची झालेली हाराखेरी. धाव संख्या अवघी 2 धावा धाव फलकावरती आणि गडी बाद झाले ते तब्बल 6. अवघ्या 2 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज गेलाय मैदानावरती. साहिल कोण तो? हे साहिल वरद नवीन फलंदाज मैदानावर. वरदला वरदान द्यावंच लागेल, खेळावं लागेल. या ठिकाणी मी वारंवार सांगत होतो की फलंदाजाने या ठिकाणी मैदानावर टिकून राहणं गरजेचं होतं. यावेळी मात्र हलक्यात बॅटने खेळलेला फटका, एकेरी धाव निश्चितपणे स्वतःचं खातं खोललं जातंय. विनोद विल्सन येतंय मैदानामध्ये, तुम्हाला फुटबॉलही पाहायला मिळतंय. चेंडू फेकायचा होता गोलंदाजाच्या दिशेनं, मात्र चेंडू जातोय तो या ठिकाणी जवळपास मिड विकेटच्या दिशेने. एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय, धावसंख्या पुढे सरकते. 6 गडी बाद 3 धावा अशी केविलवाणी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. ती घुमटेश्वर मडगाव संघाची 65 धावांचा पाठलाग करताना या मैदानावर. यावेळी मात्र यॉर्क कर्लिंग पद्धतीचा चेंडू खेळला जातोय. त्या ठिकाणी या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. एकेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. ती 4 धावा धाव फलकावरती. क्रिकेटमध्ये चमत्कार अनेक वेळा आपण पाहिले, तोच चमत्कार या ठिकाणी घडवावा लागेल घुमटेश्वर मडगाव संघाला या सामन्यामध्ये परतायचं असेल तर. यावेळी मात्र चेंडू वरच्या बाजूला लागतोय बॅटच्या. एकेरी धाव निश्चित मिळेल, क्षेत्ररक्षक जोपर्यंत अडवेल चेंडू. षटक संपतंय, दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. हेही षटक किफायतशीर, 2 गडी या षटकातही बाद होत आहेत. 4 धावा धाव फलकावरती. गडी बाद झाले तब्बल 6 गडी बाद 4 धावा अशी केविलवाणी परिस्थिती. गोलंदाजीमध्ये आणखी एका अनुभवी गोलंदाजाची वर्णी लागते. विनोद विल्सन हा गोलंदाज आपल्याला दिसेल. स्ट्राईकला दिसेल तो वरद. यावेळी वेगान टाकलेला चेंडू, आडव्या बॅटचा फटका, बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. या ठिकाणी एकेरी धावेने धाव संख्या पोहोचते, ती म्हणजे आता धाव संख्या त्याच ठिकाणी ती 5 धावा धाव फलकावरती. यावेळी आडव्या बॅटचा फटका मिड विकेटच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी, डीप पडून चेंडू अडवतोय, परती करतोय, केवळ सिंगल मिळते या ठिकाणी. दुसऱ्या बाजूचा विचार केलास तर साई गणेश रॉयल्स वास्को संघ या स्पर्धेमध्ये पूर्ण बहारात, पूर्ण पॅक असा संघ आपल्याला उतरलेला दिसतोय. प्रत्येक फलंदाज आपलं काम योग्यपणे करताना दिसतोय मैदानावरती. यावेळी मात्र फटका फसतोय नो मॅन्स लँड मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. पहिली धाव वेगात, दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड नव्हता वरद. एकाच धावेवर मानावं लागलंय समाधान आणि धावसंख्या पोचते ती 7 धावा या धाव फलकावरती. सामन्यात जर परतायचंय, षटकार या ठिकाणी तुम्हाला लगावावे लागतील या सामन्यात. यावेळी स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू, गोलंदाज थोडेसे करामती गोलंदाजी करतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यता या ठिकाणी दाखवतोय. समोरच्या फलंदाजाला बुचकाळ्यात टाकणारी गोलंदाजी या ठिकाणी साई गणेश रॉयल्स वास्को संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. प्री क्वार्टरचा सामना जो संघ जिंकेल ते क्वार्टर फायनल मध्ये निश्चितपणे ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळी मात्र डीप पॉइंटच्या कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला मोठा फटका या ठिकाणी घुमटेश्वर मडगावच्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो वरदच्या बॅटमधून चौकाराने आता धावसंख्या दुहेरी आकडामध्ये 11 धावा या धाव फलकावरती. त्यासाठी
तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ व्हावा लागलाय. परत एकदा विनोद विल्सन गोलंदाजी मार्क वरती. यावेळी छोटा श्रेणीतला हातफट चेंडू, त्यावेळी एक मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचे 2 मोठे फटके, थोडंसं ठीकठाक या ठिकाणी धावसंख्येला करतायत, मात्र त्यासाठी 6 गडी बाद झाले. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 17 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही तब्बल 48 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू उरलेत अवघे 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही 48 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती दिसतोय आणखी एक बदल. विशाल हा गोलंदाज येतोय 12 चेंडू मध्ये. आपल्याला पाहिजेत या ठिकाणी घुमटेश्वर मरगाव संघासाठी 48 धावा. 8 मोठे फटके सामना संपवण्यास या ठिकाणी पर्याप्त ठरतील. येतील का या ठिकाणी या 8 फटक्यातून 48 धावा. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने या ठिकाणी केला जात आहे. याच दरम्यान मैदानाच्या परिसरामध्ये धार बांदोडाचे सरपंच सन्माननीय विनायक गावसी यांचं आगमन होतं या स्पर्धेच्या निमित्तानं. या रजनीमध्ये त्यांचंही हार्दिक स्वागत असेल या मैदानावर. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू, काय चेंडू टाकलाय, बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा चॉप करतोय त्या ठिकाणी फलंदाज. धाव घेण्याची तर शक्यता मावळली या ठिकाणी. जसजसे चेंडू निर्धाव जात आहेत तसतसा हा सामना मात्र घुमटेश्वर मरगावच्या गोटापासून बराच दूर जाताना दिसतोय. यावेळी मात्र फिरून मारलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल ती 22 धावा या धावफलकावरती. पाठलाग होतोय 65 धावांचा. मात्र पहिल्या षटकात हॅट्रिक नोंदवतोय उन्नी कृष्णन. तब्बल 6 गड्यांना तंबूच्या दिशेने पाठवलं जाते पहिल्या 2 षटकात आणि त्याचमुळे बॅकफुटवर घुमटेश्वर मरगाव संघ आपल्याला दिसतोय. हा वेगात टाकलेला चेंडू, थोडासा चेंडू बाहेर जातोय, बॅट हवेत फिरते, निर्धाव चेंडू समाप्त होतोय. मतीन खानची ती प्राइस विकेट पहिल्या चेंडूवरती. जर मतीन खान मैदानावरती टिकला असता तर सामन्यात रोमांचकता, मी म्हणेन सामना कोणत्याही बाजूला झुकला असता. मात्र त्याची पहिली विकेट आणि सामना मात्र पूर्णपणे झुकला गेलाय. तो आता मात्र या ठिकाणी साई गणेश रॉयल्स वास्को संघाच्या बाजूला. धावसंख्या अवघी धावफलकावरती 22. 4थं षटक हे सांगतेच्या दिशेने वाटचाल करते. या षटकात आतापर्यंत निघाल्यात 5 धावा. फटका फसतोय हवेत बराच वेळ. नो मॅन्स लँड मध्ये शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने चेंडू पडतोय. 1 धाव. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवेल वरद या ठिकाणी. षटक संपतय. याच दरम्यान या ठिकाणी ओव्हर थ्रो होतोय आणि पाहणं गरजेचं असेल की या ठिकाणी काय होतंय. पंचांचा 5 धावा ओव्हर थ्रोच्या रूपात हा चौकार मिळतोय. पंचक या ठिकाणी मिळतोय आणि या 5 धावाने षटक संपतय. हे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या पोहोचली ती 27 धावा या धावफलकावरती. म्हणजे अजूनही उरलेल्या 6 चेंडूमध्ये तब्बल 38 धावांची आवश्यकता. तो हा सामना जिंकण्यासाठी घुमटेश्वर मरगाव संघाला सलामीची किंवा त्यानंतरच्या जोडीने 2-3 मोठे फटके लगावले असते तर मी म्हणेन या सामन्यामध्ये कमबॅक घुमटेश्वर मरगाव संघाचं झालं असतं. मात्र पहिली फळी या ठिकाणी उन्नी कृष्णनने कापून काढली आणि त्यामुळे पूर्णपणे बॅकफुटवर गेला तो घुमटेश्वर मरगाव संघ या मैदानावरती. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे यासिन. यावेळी मात्र वेगात टाकलेला चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, या ठिकाणी धाव काही निघत नाहीये. 5 चेंडूचा खेळ राहिलाय शिल्लक. मी म्हणेन या ठिकाणून आता केवळ असेल शिल्लक औपचारिकता. म्हणजे क्वार्टर फायनलच्या दिशेने जवळपास या ठिकाणी मार्गक्रमण केलेलं दिसतंय. एक दरवाजा उघडलेला दिसतोय तो म्हणजे साई गणेश वास्को संघ या मैदानावरती. यावेळी फुलटा चेंडू, फटका फसतोय, कारंजा उडालाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल या ठिकाणी टिपला जातोय. 7वा हादरा घुमटेश्वर मरगाव संघाला या ठिकाणी बसतोय. एकूणच या आजच्या दुसऱ्या डावातील या फलंदाजीचा जर विचार केला तर थोडीशी कचकाऊ फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालंय ते मैदानावरती. धावफलकावरती जर तुम्ही नजर मारली तर तुम्हाला धावफलक दिसेल अशा पद्धतीने 0-0-0-0-0-1-7 अशा पद्धतीचा धावफलक. म्हणजे एखाद्याचा
पिनकोड नंबर एखाद्या शहराचा असावा किंवा एखाद्याचा मोबाईल नंबर असावा, अशा पद्धतीचा हा धावफलक या ठिकाणी, ज्याची अपेक्षा कोणीच केली नव्हती. कारण गुमटेश्वर मरगाव संघ हा लढवय्या संघ म्हणून गोवा राज्यात ओळखला जातो. कारण कमी धावसंख्या असेल तर गोलंदाजीच्या बळावरती आणि मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर फलंदाजीच्या जोरावरती अनेक वेळा अनेक चमत्कारिक विजय या संघाने मिळवलेत. मात्र आज ना बॅटिंग चालली ना गोलंदाजी चालली. त्याचमुळे या ठिकाणी तो बॅकफुटवर अर्थात पराभवाच्या काहीमध्ये लोटला गेलाय तो गुमटेश्वर मरगाव संघ या मैदानावरती. नवीन फलंदाज मेहमूद मैदानावरती गेलाय. आल्या आल्या मोठा फटका खेळलाय. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर, पाहणं गरजेचं. फटका गेलाय सीमारेषेच्या बाहेर, मात्र हा फटका थोडासा उशिरा आलाय म्हणावं लागेल या ठिकाणी. बहुत देर कर दी मेहरबा आते आते. षटकाराने धावसंख्या पोहोचली ती 33 धावा धाव फलकावरती. मित्रांनो, काहीच न करता जर 33 धावा जमवत्या आल्या तर निश्चितपणे 65 धावा तुम्हाला दूर नव्हत्या. आज चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेलाय, निर्धाव चेंडू झालाय समाप्त. कारण या 33 धावामध्ये तुम्हाला फटके तसे मोठे बघायला मिळालेत नाही. 2 चौकार बसलेत, 2 षटकार बसलेत, तरी 33 धावा जमवल्या गेल्यात. मात्र बाकीच्या फलंदाजी कोणी 5-10 जरी धावा जमवल्या असत्या तर सामना गुमटेश्वर मरगाव संघ जिंकला असता. पहा, आल्या आल्या परत एकदा एक मोठा फटका खेळलाय, कारण उडालाय. बॅक टू बॅक सिक्सर या ठिकाणी आलाय या ठिकाणी मेहमूदने. जणू काही मेहमूद सांगत असेल आपल्या गोटामध्ये, मला थोडंसं प्रमोट केलं असतं तर सामना मी तुमच्या बाजूने फिरवला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो असंच म्हटलं जातं. कारण वास्तव जे मैदानावरती असतं त्या वास्तवावरती निश्चित होतं तुमचा विजय आणि पराभव. मेहमूदने थोडीफार धावसंख्या जमावली. एकूण धावसंख्या पोहोचली ती 39 धावा धाव फलकावरती. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. 8वा हादरा बसतोय शेवटच्या चेंडूवरती. डाव समाप्त होतोय या ठिकाणी दुसरा. जवळपास या ठिकाणी धावसंख्येचा जर विचार केल्यास 39 धावावरती रोखलं गेलंय गुमटेश्वर मोरगाव संघाला. 65 धावांचा पाठलाग करताना मैदानावरती आणि तब्बल 25 धावांचा एक मोठा विजय प्राप्त होतोय, तो म्हणजे या ठिकाणी साई गणेश रॉयल्स वास्को संघाला. आणि या रजनीमधील